गाइज वेलकम बैक टू माय चॅनल। आता आम्ही बनवत आहोत खीर। तर खीरसाठी पहिलं तर एक भुगुणे घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मिनिमम 5 ते 6 दूध पुडे टाकलेत। हे माझी दीदी आहे आणि ही टाकते आता दूध पुडे एका मागे एक। तुम्ही कोणचं पण दूध घेऊ शकतात, पण ते छान असलं म्हणजे फुटलं नाही पाहिजे। आणि याच्यामध्ये आता हे दूध टाकून होतंय, तर खूप सारं दूध झालं आहे। आता जितकं दूध जास्त राहील तितकं खीर जास्त टेस्टी होईल। गाइज हे लक्षात ठेवा, हे जाळ कमी जास्त करत राहा, म्हणजे कसं तुमचं दूध उत्या जाणार नाही। आणि हे पाणी टाकून घ्या, पाण्याशिवाय काही हे नाही, असं पाणी टाकावंच लागेल याच्यामध्ये। खूप सारं पाणी टाका, अर्ध भुगणं येईल एवढं पाणी टाकून द्या। म्हणजे कसं आपण जेव्हा तांदूळ टाकतो तेव्हा ते शिजतील, तेव्हा ते घट होत जातील। आता हे स्पेशल खिरीचे तांदूळ आहेत, तरी खिरीचे स्पेशल तांदूळ याच्यामध्ये 1 दिवस अगोदर रात्रभर भिजू घातलेत पाणी टाकून। आणि हे आता पाणी काढून ते दुधामध्ये टाकून घ्या आणि कंटिन्युअसली हलवत राहा। गाइस हे आहेत काजू, बदाम, एक किशमिश आणि एक करंजी आहे। करंजी माहीत असेल सगळ्यांना। आणि मग त्याच्याच अंदाजाने तुम्ही साखर घ्या, साखर टाकून द्या। इथे स्टॉप केलेलं आहे, हे करेक्ट साखर पडली होती चवीनुसार। आणि हे इलायची बडीशेप पावडर छानपैकी भाजून घ्या इलायची बडीशेपला आणि वाटून घ्या, पावडर करून घ्या आणि ते टाकून द्या लास्टला साखरच्या नंतर। तर अशा प्रकारे ही आमची खीर झालेली आहे। हे आहे वरून तडका, एक तूप आहे आणि तुपामध्ये खोबऱ्याचे तुकडे आहेत, त्याने खूप छान टेस्ट येतो। तूप नक्की टाका वरून, किंवा खोबरं नसले टाकले तरी तूप टाका वरून गरम करून। हे अशा प्रकारे आमची घट्ट घट्ट मस्तपैकी खीर तयार झालेली आहे। शेअर, सबस्क्राईब, पुढच्या व्हिडिओत भेटू।